पहिल्यांदा ही नथ नीट बघा. तुम्हाला काय वाटतं, हे हँडमेड आहे की रेडीमेड? तर हॅलो, मी अंकिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर इथे मी मटेरियलची जी लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर इथे एडी स्टोन्स घेतलेले आहे, फुईस्तार घेतलेली आहे, 0.3 mm ची तार घेऊ शकता किंवा मग 30 गेजची तार घेऊ शकता. मी इथे 30 गेजची तार घेतलेली आहे. त्यानंतरनं इथे गोल्डन मनी घेतलेला आहे, टूल्स घेतलेले आहे, बेस वायर घेतलेली आहे. तार जी आहे मी ती कट करून घेते. हे मटेरियल जरी तुम्हाला खूप साधं दिसत असेल तरी पण याच्यातलं सर्व मटेरियल हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे मी एक लूप तयार करून घेतला. लूप तयार करून तुम्ही डबल जो राऊंड आहे तरी मारू शकता. त्यानंतरनं इथे काय केलेलं आहे, मी जी आपली रॅपिंग वायर आहे ती इथे बेस वायरला रॅप करून घेतली. रॅप करून म्हणजे जोडून घ्यायची, म्हणजे तुम्ही पुढची स्टेप जी आहे ती करायला अगदी मोकळे. तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल, क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती चेंज करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो क्लिअर दिसेल. तार मी इथे रॅपिंग वायर जी आहे ती बेस वायरला जोडून घेतली. त्यानंतरनं इथे एडी स्टोन टाकलेला आहे ड्रॉप साईज. तर तो तिथे व्यवस्थित जो आहे तो रॅप करून घ्यायचा आणि त्याचे जे होल आहेत ते होलमधून व्यवस्थित पास करून घ्या. कधी काय होतं, तिरकंसुद्धा लागू शकतं, खाली वर असं होऊ शकतं. म्हणजे एकदा टाकला की तुम्ही चेक करा ते व्यवस्थित दिसतंय का, आणि नथीचा लूप जो आहे तो व्यवस्थित बनवा. त्यानंतरने नथीचा शेप देऊन घ्या, म्हणजे जो स्टोन आहे तो व्यवस्थित तिथे बसेल. व्हिडिओमध्ये जशी मी दाखवलेली आहे तशी रॅपिंग तुम्ही करा. रॅपिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करू शकता. फक्त जी फिनिशिंग आहे, म्हणजेच जी तुम्ही कमीत कमी तार कशी दिसेल यावरती जास्त फोकस करा, म्हणजे व्यवस्थित दिसेल. व्यवस्थित लूप तयार करून घ्या. लूप जर व्यवस्थित असेल तर नथीला चांगला फिनिशिंग येतं आणि नाकामध्ये देखील वेअर देखील व्यवस्थित करू शकता, म्हणजे नथ पडत नाही. जर तुम्ही लूप व्यवस्थित केला तर तुम्ही डबल राऊंड मारून लूपसुद्धा करू शकता. इथे थोडासा पेशंट ठेवावा लागतो, कारण नथीचं जे प्रोफेशनल पण जे येतं ते तुम्ही रॅपिंग व्यवस्थित केली तरच ते येऊ शकतं. रॅपिंग व्यवस्थित नसेल तर तुम्ही सेल नाही करू शकत, कस्टमरला देणं बरोबर नाही वाटत. त्यानंतरनं मी इथे राऊंड एडी स्टोन आहे तो मी ॲड करून घेतला. तो देखील तिथे फिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्ही ज्वेलरी बिझनेस करत असाल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आवडला असेल आणि अशा सुंदर सुंदर ज्वेलरी बनवत राहा, मजेत राहा. केलं नसेल आणि आपण सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओमध्ये बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला